नमस्कार फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय संविधानातील अनुच्छेद 75 आर्टिकल 75 या कलमाच्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. तर हे कलम भारतीय संविधानातील अनुच्छेद 75 हे कलम केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाची रचना, मंत्र्यांची नियुक्ती आणि त्यांची संसदेप्रती असलेली जबाबदारी निश्चित करणारे अत्यंत महत्त्वाचे कलम आहे. काय तरतूद आहे कलमाची? कलमामध्ये ते केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाची रचना कशी होते, त्याची मंत्र्यांची नियुक्ती आणि त्यांची जबाबदारी, संसदेप्रती असलेली जबाबदाऱ्या काय आहेत, हे निश्चित करणारे अत्यंत महत्त्वाचे कलम आहे. याचं सविस्तरपणे विश्लेषण करूया. कलमाचं नाव अदर प्रोव्हिजन ॲज टू मिनिस्टर. कलम 75 अदर प्रोव्हिजन्स ॲज टू मिनिस्टर, मंत्र्यांबाबतचे इतर तरतुदी. काय म्हणतं कलम? काय तरतुदी आहेत? मुख्य तरतुदी काय आहेत? तर 75(1) मध्ये काय आहे? पंतप्रधानांची नियुक्ती राष्ट्रपती करतील आणि इतर मंत्र्यांची नियुक्ती राष्ट्रपती पंतप्रधानांच्या सल्ल्याने करतील. 75(1) मध्ये काय तरतूद आहे? तर पंतप्रधानांची नियुक्ती कोण करणार आहे? राष्ट्रपती करतील. पण इतर जे मंत्री आहेत त्या इतर मंत्र्यांची नियुक्ती राष्ट्रपती पंतप्रधानांच्या सल्ल्याने करतील. म्हणजे दोघांची नियुक्ती राष्ट्रपतीच करणार आहेत, पण इतर मंत्र्यांची नियुक्ती ही राष्ट्रपती करतील, पण पंतप्रधानांच्या सल्ल्याने करतील. नंतर मग 75(1) मध्ये काय तरतूद आहे? तर मंत्रिमंडळातील एकूण सदस्यांची संख्या पंतप्रधानांसह लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% जास्त असणार नाही. काय तरतूद आहेत? 75(1) मध्ये मंत्रिमंडळातील एकूण सदस्यांची संख्या पंतप्रधान यांना धरून यांच्यासह लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% जास्त असणार नाही, अशी तरतूद 75(1) मध्ये केलेली आहे. पुढे काय आहे? 75(2) मध्ये काय तरतूद आहे? तर मंत्री राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पदावर राहतील. काय म्हटलेलं आहे? जे मंत्री नियुक्त केलेले आहेत ते मंत्री राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पदावर राहतील, अशी तरतूद 75(2) मध्ये केलेली आहे. 75(3) मध्ये काय तरतूद आहे? तर मंत्रिमंडळ सामूहिकरित्या लोकसभेला हाऊस ऑफ द पीपल जबाबदार असेल. काय म्हटलेलं 75(3) मध्ये? मंत्रिमंडळ सामूहिकरित्या लोकसभेला जबाबदार असतील, अशी तरतूद 75(3) मध्ये केलेली आहे. पुढे 75(5). 75(5) मध्ये काय? जो मंत्री सलग 6 महिने सदस्याच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसेल त्याचे मंत्रिपद संपुष्टात येईल. काय म्हटलेलं आहे? जो मंत्री सलग 6 महिने संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसेल त्या मंत्र्याचे मंत्रिपद संपुष्टात येईल, अशी तरतूद 75(5) मध्ये केलेली आहे. तर हे कलम सोप्या शब्दात स्पष्टीकरण करून घेऊया कलमाचं. सोप्या भाषेत सांगायचं झाले तर हे कलम ठरवते की पंतप्रधान आणि मंत्र्यांची निवड कशी होईल. यात सर्वात महत्त्वाचे तत्त्व म्हणजे सामूहिक जबाबदारी आहे. याचा अर्थ असा की जर लोकसभेने सरकारच्या एखाद्या निर्णयाविरुद्ध अविश्वासाचा ठराव मंजूर केला तर संपूर्ण मंत्रिमंडळाला ज्यांनी चुकी केली नाही त्यांनाही पकडून राजीनामा द्यावा लागतो. तसेच मंत्र्यांची संख्या मर्यादित ठेवून जम्बो मंत्रिमंडळ बनवण्यावर हे कलम निर्बंध आणते. काय म्हटलेलं आहे? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे कलम ठरवते की पंतप्रधान आणि मंत्र्यांची निवड कशी होईल. यात सर्वात महत्त्वाचे तत्त्व म्हणजे सामूहिक जबाबदारी दर्शवते. याचा अर्थ असा की जर लोकसभेने सरकारच्या एखाद्या निर्णयाविरुद्ध अविश्वासाचा ठराव मंजूर केला तर संपूर्ण मंत्रिमंडळाला ज्यांची चुकीही नाही त्यांनाही धरून राजीनामा द्यावा लागतो. तसेच मंत्र्यांची संख्या मर्यादित ठेवून जम्बो मंत्रिमंडळ बनवण्यावर हे कलम निर्बंध आणते. तर अशी तरतूद या कलमामध्ये आहे. आता हे कलम का बरं अस्तित्वात आलेलं आहे? भारताने ब्रिटनप्रमाणे संसदीय लोकशाही स्वीकारली आहे. राज्यघटनेच्या निर्मात्यांना असे सरकार हवे होते जे निवडून आलेल्या प्रतिनिधींना संसदेला उत्तरदायी असेल. केवळ राष्ट्रपतींच्या इच्छेवर सरकार चालू नये तर ते जनतेच्या इच्छेवर लोकसभा टिकून असावे, यासाठी हे कलम समाविष्ट करण्यात आलेले आहे. काय म्हटलेलं आहे? भारताने ब्रिटनप्रमाणे संसदीय लोकशाही स्वीकारलेली आहे. राज्यघटनेच्या निर्मात्यांना असे सरकार हवे होते जे निवडून आलेल्या प्रतिनिधींना संसदेला उत्तरदायी असेल. केवळ राष्ट्रपतींच्या इच्छेवर
सरकार चालू नाही तर ते जनतेच्या इच्छेवर लोकसभा टिकून असावे यासाठी हे कलम समाविष्ट केलेले आहे. म्हणून या कलम हे अस्तित्वात आलेलं आहे. आता कलमाचे महत्त्व आणि उद्दिष्ट समजून घेऊया. उत्तरदायी शासन. सरकारला आपल्या प्रत्येक कृतीसाठी लोकसभेला उत्तर द्यावे लागते. स्तरीय आणि शिस्त. सामूहिक जबाबदारीमुळे मंत्रिमंडळात एकजूट राहते. मर्यादित आकार. 91व्या घटनादुरुस्तीने मंत्रिमंडळाचा आकार 15% मर्यादित केला, ज्यामुळे सत्तेचा गैरवापर आणि सरकारी खर्चावर नियंत्रण आले. तर ही या कलमाची उद्दिष्टे आहेत. कलमाचे उल्लंघन, शिक्षा आणि उपाय काय ते समजून घेऊया. उल्लेखनीय उल्लंघन म्हणजे काय? जर एखादा मंत्री संसदेचा सदस्य न होता 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ पदावर राहिला तर ते उल्लंघन ठरेल. तर ते हे कलम 75(5) चे उल्लंघन ठरेल. अविश्वासाचा ठराव. जर सरकारने लोकसभेचा विश्वास गमावला तर विरोधी पक्ष अविश्वासाचा ठराव नो कॉन्फिडन्स मोशन आणतात. तो मंजूर झाल्यास सरकारला राजीनामा द्यावाच लागतो. ओके. वैयक्तिक जबाबदारी. जर एखादा मंत्री राष्ट्रपतींच्या खरे तर पंतप्रधानांच्या जर एखादा मंत्री राष्ट्रपतींच्या खरे तर पंतप्रधानांच्या मर्जीविरुद्ध वागला तर त्याला बडतर्फ केले जाऊ शकते. काय म्हटलेलं आहे? जर एखादा मंत्री राष्ट्रपतींच्या मर्जीविरुद्ध वागला तर त्याला बडतर्फ केले जाऊ शकते अशी तरतूद आहे. तर हे कलमाचे उल्लंघन, शिक्षा आणि उपाय आहेत. आता न्यायालयीन प्रकरण पाहूया या कलमावरती आधारित. SP आनंद विरुद्ध HD देवेगौडा 1996 मधला हा खटला आहे. प्रश्न काय होता या खटल्याचा? संसदेचा सदस्य नसलेली व्यक्ती पंतप्रधान होऊ शकते का? तर निर्णय दिला झाला की न्यायालयाने स्पष्ट केले की एखादी व्यक्ती सदस्य नसतानाही पंतप्रधान होऊ शकते, पण 6 महिन्याच्या आत तिला सदस्यत्व मिळवणे अनिवार्य आहे, असा निर्णय दिला. काय मग प्रश्न होता? तर संसदेचा सदस्य नसलेली व्यक्ती पंतप्रधान होऊ शकते का? तर निर्णय देणाऱ्या न्यायालयाने स्पष्ट केले की एखादी व्यक्ती सदस्य नसतानाही पंतप्रधान होऊ शकते, पण 6 महिन्यांच्या आत तिला सदस्यत्व मिळवणे अनिवार्य आहे, असा निर्णय दिला. पुढचा खटला आहे KC चंडी विरुद्ध R बालकृष्ण पिल्लई. या खटल्यात असा निर्णय देण्यात आला की जर एखाद्या मंत्र्याने आपल्या शपथविधीच्या अटींचे उल्लंघन केले तर राष्ट्रपती त्याला पदावरून दूर करू शकतात. काय दिलेला निर्णय? जर एखाद्या मंत्र्याने आपल्या शपथविधीच्या अटींचे उल्लंघन केले तर राष्ट्रपती त्याला पदावरून दूर करू शकतात, असा निर्णय या खटल्यामध्ये देण्यात आलेला आहे. आता या कलमासंबंधित संविधानिक कलमे काय आहेत आणि इतर कायदे काय आहेत ते पाहूया. अनुच्छेद 74 राष्ट्रपतींना सल्ला देणारे मंत्रिमंडळ. 91वी घटनादुरुस्ती 2003 मध्ये झालेली. मंत्रिमंडळाची संख्या 15% मर्यादित करण्यासाठी करण्यात आली. ती ही घटनादुरुस्ती कशासाठी केली आहे? तर मंत्रिमंडळाची संख्या ही 15% अशी मर्यादित करण्यासाठी ही घटनादुरुस्ती करण्यात आली. लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 मंत्र्यांच्या पात्रतेशी संबंधित कायदे. लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 मंत्र्यांच्या पात्रतेशी संबंधित कायदे. आता कलमाची समीक्षा कशी करता येईल? सकारात्मक बाजू. हे कलम संसदीय लोकशाहीचा कणा आहे, यामुळे सरकारवर संसदेचे सतत नियंत्रण राहते. नकारात्मक बाजू. राष्ट्रपतींची मर्जी हे तत्त्व व्यवहारात पंतप्रधानांच्या हातात असते, ज्यामुळे पंतप्रधानांची सत्ता कधीकधी खूप जास्त वाढू शकते. तसेच युती सरकारच्या काळात सामूहिक जबाबदारी पाळणे कठीण होते. काय म्हटलेलं? सकारात्मक बाजू काय आहे? हे कलम संसदीय लोकशाहीचा कणा आहे, यामुळे सरकारवर संसदेचे सतत नियंत्रण राहते. आणि नकारात्मक बाजू काय? राष्ट्रपतींची मर्जी हे तत्त्व व्यवहारात पंतप्रधानांच्या हातात असते, ज्यामुळे पंतप्रधानांची सत्ता कधीकधी खूप जास्त वाढू शकते. तसेच युती सरकारच्या काळात सामूहिक जबाबदारी पाळणे कठीण होते. तर अशी या कलमाची आपल्याला समीक्षा करता येईल. निष्कर्ष काय बांधता येईल या कलमाचा? अनुच्छेद 75 हे सुनिश्चित करते की भारताचे शासन हे जबाबदार शासन असेल. हे कलम केवळ मंत्र्यांच्या नियुक्त्या करत नाही तर त्यांना जनतेच्या प्रतिनिधींप्रती नम्र राहण्यास भाग पाडते. हे भारतीय लोकशाहीतील उत्तरदायित्वाचे, अकाउंटेबिलिटीचे सर्वात मोठे प्रतीक आहे. तर मित्र आज आपण भारतीय संविधानातील अनुच्छेद 75 या कलमाच्या तरतुदी आपण चांगल्या प्रकारे समजून घेतलेल्या आहेत.
हे कलम तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून या कलमाच्या तरतुदी तुम्हाला चांगल्यापणे स्पष्ट चांगल्या सविस्तरपणे कळतील, समजतील. असेच कायदेविषयक ज्ञान मिळवण्यासाठी, कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रियजनांना, मित्रांना फॉरवर्ड करा, शेअर करा, जेणेकरून त्यांचे हे कायदेविषयक ज्ञान वाढेल, त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल. तर मित्र, आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.